क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. श्री विठ्ठल रुक्माई सेवा ट्रस्ट देवपूर यांच्या वतीनं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री दुडकुजी महाराज यांनी प्रारंभ केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं, या वर्षाच्या निमित्तानं ही त्रिदिवसीय प्रवचनमाला आयोजित केलेली आहे. त्या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभाचा विचार आपण कालपासून सुरू केलेला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी या संबंधानं आपला थोडासा विचार चालू आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची भूमिका साधारणपणानं काय असावी, काय असू शकते, या संबंधातला थोडासा विचार काल आपण करून आलो. हरिपाठ या अभंगांची निर्मिती हे सामान्य जनांच्या कल्याणाकरता, ज्यांच्या अंतःकरणातलं संसाराचं ममत्व हे सर्वार्थानं निवृत्त होऊ शकत नाही, किंवा ते ममत्व निवृत्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी नाही, पण तरीही ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म चरणाच्या संबंधानं प्रेम आहे, प्राप्तीची ज्यांना अपेक्षा आहे, आपलं जीवन परमार्थानं परिपूर्ण होणार आहे याच्यावर ज्यांचा विश्वास आहे, अशांच्या कल्याणाकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगांची रचना केली. याचा विचार काल आपण थोडासा विस्तारानं करून आलो. ग्रंथ निर्मिती करता किंवा अभंग निर्मिती करता काय प्रयोजन असू शकतात, या संबंधातला थोडासा विचार आपण साहित्यशास्त्राच्या अंगाने जर केला तर काव्यप्रकाश नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये मम्मटांनी कोणत्याही काव्याच्या निर्मितीची 6 प्रयोजनं सांगितली आहेत. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्यपर निर्वृत्तये कांता संमित तयोपदेश युजे. यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्य परनिर्वृत्तये आणि कांता संमित तयोपदेश युजे, ही 6 प्रयोजनं त्याच्यात आपल्याला दिसून येतात. याच्यातली पहिली 4 प्रयोजनं, याच्यातली पहिली 2 प्रयोजनं ही साहित्याकरता उपयुक्त असतात आणि नंतरची 4 प्रयोजनं ही संत वाङ्मयामध्ये दिसून येतात. फार विस्तार त्याचा मी करणार नाही. कशा करता काव्य निर्मिती, अभंग निर्मिती, संतांकडच्या मुखातून ही वाणी बाहेर पडते, याचा विचार करत असताना 6 प्रयोजनं सांगितली. काव्यम यशसे, यश शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. अर्थकृते, संपत्ती मिळवण्याकरता. आपल्याला जुने काव्य कालिदासाची वगैरे जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की काही काव्य आपली कीर्ती वाढावी याच्याकरता निर्माण झाली आणि काही काव्य हे आपल्याला काहीतरी त्याच्यातून द्रव्य मिळावं याच्याकरता निर्माण झाली, अशी काही आपल्याला दिसून येतात. भारवी नावाचा कवी आहे, कुमार संभव त्याचं नाटक आहे. या कुमार संभवामध्ये एक श्लोक भारवीचा असा सांगितला जातो की ज्या श्लोकाला त्या काळातल्या राजांनी 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊन विकत घेतलं. सहसा विदधितन क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. हा श्लोक त्या काळातल्या राजांनी 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊन विकत घेतला. म्हणजे ही निर्मिती कशा करता झाली तर काही संपत्ती मिळावी याच्याकरता. उरलेली जी 4 प्रयोजन आहेत ही संत वाङ्मयामध्ये विशेषत्वाने दिसून येतात. व्यवहार विदे, आपल्याला व्यवहार कळावा. ज्ञानेश्वरी पाहिली आपण, गाथा पाहिला, नाथ महाराजांचं भागवत पाहिलं, रामायण पाहिलं, भावार्थ रामायण, किंवा संतांचे काही अभंग पाहिले तर आपल्याला निदान समाजामध्ये आपण कसं वागावं, कसं बोलावं,
कोणत्या पद्धतीच्या नैतिक आचरणाची आपल्याकडून अपेक्षा असू शकते, कोणत्या सामाजिक आणि नैतिक मूल्यांच्या बंधनामध्ये माणसाने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, धार्मिक नियम कोणते पाळले पाहिजेत, माणसाने खरं बोलावं, माणसाने चोरी करू नये, माणसाने सत्याचा मार्ग आचरणात आणावा, माणसाने दुसऱ्याबरोबर बोलत असताना चांगल्या भाषेचा वापर करावा, इतरांबद्दल बोलत असताना, इतरांबद्दल संबंध ठेवत असताना, इतरांचा व्यवहार, इतरांबरोबर व्यवहार होत असताना आपल्या अंतःकरणातली भावना ही रुजू असावी, इतरांबद्दलची आपल्या अंतःकरणातली भावना परोपकाराची असावी. हे संत वाङ्मयातून आपल्याला दिसलं ना, हा व्यवहारच आहे. अगदी पसायदान जरी आपण बघितलं तरी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे म्हणणं काय आहे? भूतमात्रांच्या बद्दल प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जीवाचं मैत्र निर्माण व्हावं, हा व्यवहारच आहे एका अर्थाने बघितला तर. असे व्यवहार खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी तुकोबारा बोलतात. माणसाने खरं बोलावं, व्यवहार आहे. शुद्ध व्यवहारानं आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, होणार नाही असं नाही आहे. उलट पक्षी शुद्ध अंतःकरणानं केलेला संसार म्हणजेच परमार्थ ठरतो, आणि उलटा विचार करायचा झाला तर अशुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ हाच संसार ठरतो. चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं राहावं, सद्भावना चांगल्या असाव्यात अंतःकरणामध्ये, हा व्यवहार आहे. तुकाराम महाराज व्यवहारामध्ये व्यवहार सोडण्याची भाषा जशी तत्वदृष्टीने करतात, तशी व्यवहारात राहण्याची भाषा ही आचार दृष्टीने करतात ना. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र, तुकाराम महाराजांची भाषा आहे ना. जाणून नेण ते करी माझे मन तुझी प्रेम खूण देवोनिया, मग मी व्यवहारी असेन, मी व्यवहारात राहणार, तुकाराम महाराज म्हणतात. नाथ महाराजांनी आपण संसारात राहिलं पाहिजे असं म्हणतात, पण ते कसं राहिलं पाहिजे हे सांगणं वेगळं. असं असावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. असावे संसारी, सोडावे म्हणत नाहीत नाथ महाराज. असावे संसारी, जोरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी निघून गेला, तैसे असावे संसारी, जो बरी प्राचीनाची दोरी. हा व्यवहार जर संत महात्मे आपल्याला सांगत असतील तर व्यवहाराकरता सुद्धा वाङ्मय निर्मिती होते. कल्याण, कल्याणाची हरिपाठामध्ये तर आपल्याला तेणे मुक्तीचारी साधियेल्या, मोक्ष कल्याण याचा अर्थाने तो शब्द आला. सध्या परनिर्वृत्त ये, आपल्या जवळच्या सगळ्या पापाची निवृत्ती व्हावी, प्रतिबंधाची निवृत्ती व्हावी, या सगळ्याची निवृत्ती करण्याकरता म्हणून संत त्या एखाद्या काव्याची रचना होऊ शकते. पापनिवृत्तीचा विचार केला तर हरिपाठामध्ये पावला पावल्याला आपल्याला दिसून येतं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे, पापाचे कळप पळती पुढे, वगैरे वगैरे हे सगळं चिंतन आपल्याला हरिपाठामध्ये दिसून येतं. आणि सगळ्यात शेवटचं प्रयोजन सांगितलं, कांता संमित तयोपदेश युजे. पत्नी ज्या पद्धतीनं पतीला अत्यंत प्रेमानं समजावून सांगते, त्याच्या कल्याणाचा उपदेश करते, तशा कल्याणाचा उपदेश करण्याकरता म्हणून काव्य निर्मिती होऊ शकते. हे काव्याचं प्रयोजन मानलं. प्रयोजन आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसतात. ज्ञानोबरायांचा हरिपाठ हा आमच्या कल्याणार्थ प्रकट झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणातली तुमच्या माझ्या कल्याणाची तळमळच शब्दाचं रूप घेऊन प्रकट झाली हरिपाठामध्ये. इतक्या प्रेमानं सांगणारं कोणी नाही आपल्याला, इतका सोपा उपाय सांगणारं कोणी नाही, इतकं सहज सांगणारं कोणी नाही. बऱ्याच वेळेला जो उपदेश परमार्थामध्ये सुद्धा केला जातो तो आहे त्या अवस्थेच्या परिवर्तनातून सांगितला जातो. माणसाला परमार्थ करायचं म्हटलं, एखाद्याकडे गेलं आणि त्याला सांगितलं अरे परमार्थ, तो म्हणतो पहिलं हे सोडावं लागेल तुम्हाला, मग ते सोडावं लागेल, मग हे सोडावं लागेल, घरदार सोडावं लागेल, असं करावं लागेल, तिकडे यावं लागेल, ते असं ऐकावं लागेल, या वाऱ्या
ज्ञानोबराय म्हणतात असोनी संसारी, असोनी. विचारानं परिवर्तन आणि परिवर्तनातून प्राप्त होणारी साधना या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. आहे त्या स्थितीमध्ये आमचं काय होईल हे सांगा. नाही तुम्हाला वैराग्य प्राप्त करून घ्यावं लागेल. अरे वैराग्य प्राप्त झाल्यावर ज्ञान होईल हे सांगायला तू कशाला पाहिजेस? ते तर आम्हाला सगळेच सांगून गेले. आता माझ्या अंतःकरणामध्ये ज्या पद्धतीच्या भावना आहेत, जी आत्मीयता माझ्या अंतःकरणामध्ये प्रपंचाची आहे, ती आत्मीयता मला एका क्षणामध्ये निवृत्त करता येत नाही. तेवढं माझं सामर्थ्य नाही आणि ते सामर्थ्य प्राप्त करून घेण्या एवढा वेळ माझ्याजवळ नाही. याच्यातून मला देव भेटेल का सांग? ज्ञानोबराय म्हणतात भेटेल ना. असोनी संसारी, तू संसारातच राहा. अवस्थांतराची अपेक्षा ठेवून जीवनाच्या कल्याणाच्या भूमिका सिद्ध करणं हा तर परमार्थाचा प्रशस्त मार्ग आहे. त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात संदेह नाही, किंतु नाही. परंतु अवस्थांतर होऊ न देता परमात्म्याच्या प्राप्तीतून कल्याण साधून देणं हे संतांचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबरायांनी ही तळमळ आमच्या समोर व्यक्त केली आणि आम्हाला हरिपाठ सांगितला. अनुभवामृतापेक्षा, ज्ञानेश्वरीपेक्षा, चांगदेव पासष्टीपेक्षा, इतर अभंगांपेक्षा हरिपाठाचं महत्व काय आहे या संबंधातला विचार आपण थोडासा काल करून आलो. हा हरिपाठ म्हणजे आपला नित्य नियम आहे वारकऱ्याचा. हरिपाठ शब्दाचा अर्थ जरी आपण लक्षात घेतला तरी हरी या शब्दाचा पाठ करणे. पाठ करणे म्हणजे वारंवार हरी या शब्दाचा उच्चार करणे. पाठ करणे या शब्दाचा अर्थ हरी या शब्दाचा अभ्यास करणे या अर्थाने पाठ शब्द येतो. हरी शब्दाचा पाठ करणे म्हणजे हरिपाठ. पण हरीकडे पाठ करणे हाच आम्ही हरिपाठाचा अर्थ घेतलाय. आम्ही त्याच्याकडे पाठच केलीये, त्याचा पाठ करणं तर बाजूलाच राहिलं. पाठ करणे म्हणजे त्याचा अभ्यास करणे. एखादी गोष्ट पुन्हा पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते असं योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनींनी सांगितलं. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. एखादी गोष्ट पुन्हा 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 करत राहणं याला अभ्यास असं म्हणतात. एकदा केलं सोडून दिलं असा अभ्यास नाही. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. अभ्यास करणं म्हणजे काय असतं या संबंधातला विचार आहे. पौनः पुण्यन करणम, एखादी गोष्ट पुन्हा 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 केली पाहिजे, वारंवार करत राहिली पाहिजे. एकदा केलं परमात्मा भेटला असं सहसा तुमच्या आमच्या बाबतीत घडत नाही. वारी एकदा केली मी वारकरी झालो, नाही नाही. वारकरी म्हणजे प्रतिवर्षी त्यांनी पुन्हा पुन्हा वारी केली पाहिजे. एकदा एकादशी केली मी वारकरी झालो, नाही. येईल ती प्रत्येक एकादशी केली पाहिजे. एक पारायण केलं आणि झालो मी वारकरी, नाही नाही. रोज नियमानं पारायण केलं पाहिजे तर तो वारकरी. याचा विचार करा. पुन्हा 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 करत राहिलं पाहिजे तरच होतं, नाही तर होत नाही. आणि हे पुन्हा पुन्हा करणं म्हणजे यांत्रिकतेनं फक्त मला येतं म्हणून ते तसं तर तसं करत राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. पुन्हा पुन्हा करणं म्हणजे लक्ष देऊन करणं. पुन्हा पुन्हा करणं म्हणजे पुढच्या वेळेला करण्यामध्ये मागच्या वेळेला केलेल्या गोष्टीतल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देता करणं. नवीन चूक झालेली चालते, पण मागच्या चुका पुन्हा पुन्हा झाल्या तर ते निर्बुद्धतेचं लक्षण मानलं जातं. मागे झालेलं तेच पुन्हा, मागे झालेली ती चूक पुन्हा पुन्हा पुन्हा, नाही. तू नवीन चूक कर, ती मान्य आहे. एक चूक दोनदा झाली, तीनदा झाली, चारदा झाली, मान्य आहे. पण पाचव्यांदा तरी माणसाने ती चूक होऊ न देण्याची दक्षता घेतली पाहिजे की नाही? ती चूक सोडून नवीन चूक कर, मान्य आहे. पण असं होत नाही.
पतंजली योगसूत्रामध्ये अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं एक सूत्र आलंय. माणसाच्या मनाला आवरायचं असेल तर अभ्यास आणि वैराग्यानं आवरता येतं. हीच भूमिका भगवंतानी 6व्या अध्यायामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. चंचलम हे मनो कृष्ण असं अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंतानी त्याला सांगितलं असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्यानं ते होतं हे भगवान बोलतात. पतंजल महामुनींनी सुद्धा अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं म्हटलंय. तो अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कसा करायचा? नुसता अभ्यास करणं म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं असं चालत नाही. अभ्यासामध्ये विकासाची अपेक्षा असते, अभ्यासामध्ये प्रगतीची अपेक्षा असते, अभ्यासामध्ये क्रियेतल्या सहजतेची अपेक्षा असते. या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्ये अपेक्षित असतात. एखादा विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतो म्हणजे ते गणित त्या पद्धतीची गणित पुन्हा 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 सोडवतो. त्याच्यातून अपेक्षा काय? अशा पद्धतीचं गणित त्याला अर्ध्या रात्री कुणी विचारलं तरी सहजतेनं सोडवता आलं पाहिजे, तर त्याचा अभ्यास. पतंजली योगसूत्रांनी असं म्हटलंय, अभ्यास करणं कशा करता आहे तर अभ्यासाची दृढता निर्माण व्हावी याच्या करता. दृढता आणि ती कशी निर्माण होईल या संबंधामध्ये पतंजली योगसूत्रांनी आणखीन एक सूत्र आपल्याला सांगितलंय. अभ्यास दृढ जर व्हायचा असेल सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी असं एक सूत्र पतंजली योगसूत्रात अजून एक आलं. अभ्यास दीर्घकाल झाला पाहिजे, अभ्यास निरंतर झाला पाहिजे आणि अभ्यास अत्यंत श्रद्धेनं झाला पाहिजे. दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कारा सेवितो अत्यंत आदरानं श्रद्धेनं प्रेमानं अभ्यास झाला पाहिजे. उगी आई वडिलांनी काहीतरी दबाव टाकलाय, परीक्षेचं ओझ आहे, परीक्षेची भीती आहे म्हणून मुलगा अभ्यास करत असेल तर त्याच्याने अभ्यास दृढ नाही होत. आता बहुतांश विद्यार्थी परीक्षेच्या भीतीनं अभ्यास करतात. भीतीनं अभ्यास होत नसतो, अभ्यास प्रेमाने होतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं लागतं. गाथ्यावर अभ्यास करायचा असेल तर तुकोबारायांच्या अक्षरावर प्रेम करावं लागतं. जीव 10 ओवाळून टाकायची तयारी ठेवावी लागते. एकेका अभंगा करता एक एक प्राण देईन असं म्हणता यायला पाहिजे, तर मग प्रेम आहे. आम्ही जबरदस्तीनं अभ्यास करतोय. आम्हाला आता कीर्तन चांगलं करायचंय म्हणून आमचा अभ्यास चालू असेल तर तो अभ्यास नाही आहे. कीर्तनाकरता अभ्यास नाही, प्रवचनाकरता अभ्यास नाही. प्रवचन हे अभ्यासाच्या प्रकट करण्याचं माध्यम आहे. कीर्तन हा झालेला अभ्यास प्रकट करण्याचं माध्यम आहे. मागे एकदा तुम्ही ऐकले का नाही मला माहित नाही, पण आता आठवलं म्हणून सांगतो. थोडंसं विषयांतर झालं तरी. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी फार छान सांगितली. आपण ऐकली का नाही मला माहिती नाही, ऐकली असेल कदाचित, आपण बहुश्रुत आहात. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की गाण्याकरता आपण जो रियाज करतो तो रियाज गाण्याकरता नाही आहे. आपल्याला जे गायचं आहे त्याचा रियाज नाही आहे. रियाज करताना जे आपल्याला त्या अभ्यासातून चांगलं सापडतं ते गाण्यातून व्यक्त करायचं असतं. आम्ही अभ्यास आधी करावा लागतो. या अभ्यासातून आम्हाला जी चांगले सिद्धांत चांगले वाटतात ते कीर्तन प्रवचनातून व्यक्त करायचे असतात. कीर्तनाचा अभ्यास म्हणजे टिपण काढणे, जसंच्या तसं घोकून लोकांसमोर मांडणे हा अभ्यास नव्हे. हे पौनःपुन्यानं करणं नाही.
त्याच्याकरता आम्हाला आधी चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनामध्ये जे चांगलं आम्हाला वाटतं ते लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसंच्या तसं जे जे सुचलं, जे जे प्रमाण आठवलं ते सगळंच्या सगळं श्रोत्यांच्या माथी मारण्यामध्ये अभ्यासाची सिद्धता नसते. त्याच्याकरता तो दीर्घकाल करावा लागतो. खूप काळ अभ्यास करावा लागतो. खूप काळ करून चालत नाही, तो निरंतर करावा लागतो. निरंतर निरंतर अखंड अभ्यास चालू ठेवावा लागतो. तुकाराम महाराजांच्या मुखातलं नाम कधीच बंद पडलं नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे तुकाराम महाराज म्हणतात. जागृती स्वप्नी पांडुरंग आहेच आहे त्यांच्या, बंद पडलं नाही कधीच. माझं लक्ष नव्हतं, लक्ष आहे का नाही काही घेणं देणं नाही. दीर्घकाल पाहिजे, निरंतर पाहिजे आणि अत्यंत प्रेमानं, आदरानं, श्रद्धेनं अभ्यास झाला तर तो दृढ होतो. दीर्घकाल अभ्यास झाला म्हणजे तो निरंतर होईलच याची शाश्वती नाही. आणि निरंतर करणारी माणसं दीर्घकाल करतीलच याची शाश्वती नाही. आणि हे दोन्ही करणारी माणसं त्या विषयावर प्रेम ठेवतीलच याची शाश्वती नाही. या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत तर अभ्यास म्हणतायत. खूप काळ झाला पाहिजे. मला गृहस्थ भेटले होते. त्यांनी मला असं सांगितलं की महाराज, गेली 70 वर्ष ज्ञानेश्वरी वाचतोय, ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काही वाचलं नाही. 70 वर्ष 70 वर्ष झाली फक्त ज्ञानेश्वरी, दुसरं काही वाचलं नाही. मला इतका आनंद झाला, मी पटकन त्यांच्या चरणावर डोकं. 70 वर्ष ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काही वाचलं नाही, काय माणूस असेल, किती प्रेम असेल. मी पटकन नमस्कार केला, आनंद वाटला. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, संतांचं वाङ्मय यांचा अभ्यास करणारी माणसं, याची उपासना करणारी मंडळी भेटली की बरं वाटतं. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं. मला बरं वाटलं, मी नमस्कार केला. म्हटलं बा 70 वर्ष 70 वर्ष ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काही वाचलं नाही. मला जसं वाचता येतं कळायला लागलं तेव्हा माझ्या हातात माझ्या वडिलांनी ज्ञानेश्वरी दिली. आता 70 वर्ष झाली ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं काही वाचलं नाही. आनंद वाटला. एक उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलं, आता 70 वर्ष मनुष्य ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणल्यानंतर मला उत्सुकता वाटली. मी म्हटलं 70 वर्षात किती पारायण झाली असतील तुमची, मोजली का कधी तुम्ही? उत्सुकतेपोटी मी विचारलं, 70 वर्षात किती पारायण झाली? ते म्हणले पहिलंच चालू आहे. मला तरी बरं वाटलं. 70 वर्षात एक पारायण झालं, होईना का? मला वाटलं एकेका ओवीचा हा माणूस किती विचार करत असेल. 70 वर्ष झाली अजून ज्ञानेश्वरीचं एकही पारायण संपलं नाही. एकेका ओवीचा किती विस्ताराने विचार करत असेल हा माणूस. मी पुन्हा एकदा नमस्कार केला. म्हणलं 70 वर्षात? ते म्हणले पहिलंच पारायण चालू आहे. मला उत्सुकता वाटली म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं की 70 वर्षात ज्ञानेश्वरीचं एकच पारायण तुम्ही म्हणताय, अहो कसं करता तुम्ही पारायण ज्ञानेश्वरीचं? 70 वर्षात एकच पारायण कसं करता ज्ञानेश्वरीचं पारायण? ते म्हणाले आषाढी एकादशीला एक ओवी वाचतो आणि कार्तिकी एकादशीला दुसरी ओवी वाचतो. दीर्घकाल आहे की नाही? आहे, पण निरंतर आहे का? निरंतर आहे का? दीर्घकाल असणं महत्वाचं नाहीये, ते निरंतर आहे की नाही. आणि असा अभ्यास करणं, या सगळ्या प्रक्रियेतून अभ्यास दृढ होत जातो. आणि अशी दृढता अभ्यासाला येणं, अखंड ते करत राहणं. आपण 12वा अध्याय बघा ना ज्ञानेश्वरीचा. अभ्यासाचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी या 2-4 ओव्यांमधून अभ्यासाचं स्वरूप आणि अभ्यासाचा परिणाम दोन्ही भूमिका आपल्या समोर ठेवल्या. तरी का ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवणे. मग पुनवेहुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतुनी निगता
चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होशील. अभ्यासाचा परिणाम काय? हळूहळू मीच होशील, हा अभ्यासाचा परिणाम आहे. आणि हा अभ्यास एकदम होतच नाही, हा हळूहळूच करावा लागतो, सावकाशच करावा लागतो. हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एके वेळे, सावकाश, गडबड नाही. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगी, तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. ज्ञानोबरांचे चिंतन आहे. विचार करा, कशा करता बोलतो मी? हरिपाठ हा शब्द काय या संबंधामध्ये विचार सांगत होतो. पाठ करणं म्हणजे हरी या शब्दाचा अभ्यास करणं. एकदा हरी म्हटल्यानंतर दुसऱ्या वेळचा हरी पटकन मुखाला येईलच याची शाश्वती नाही, त्याला अभ्यास करावा लागतो. एकाच वेळेला सगळंच आम्हाला सिद्ध होईल असं होत नाही हो. त्याला पहिल्यांदा चुकणार, पहिल्यांदा काहीतरी होणार, मग ते हळूहळू सरावानं अभ्यासानं आपल्याला ते सगळी त्याच्यातल्या तन्मयतेला अनुसरून हळूहळू त्याच्यातलं कौशल्य आपल्याला प्राप्त होत असतं. विचार करा, मी माता भगिनींना विचारतो, मला सांगा, तुम्ही केलेली तुमची पहिली पोळी गोल गरगरीत होती का? कधीच नाही. कोणकोणत्या देशाचे नकाशे त्यावेळेला तुम्ही काढले देव जाणे. होती का? गोल गरगरीत होती का? नव्हती. पण आता गेल्या 30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये नित्य तुम्हाला पोळ्या करायची सवय आहे. आता तुमची पोळी गोल गरगरीत होते की नाही? मग पहिल्या वेळेला का नाही झाली ना आता का झाली? अभ्यास. काही नाही, नित्य करत राहणं, परिणाम होत राहतो. अल्पस्वल्प परिणामाकडे लक्ष न देता आपल्या अंतिम ध्येयाकडे लक्ष ठेवून आपला सराव चालू ठेवणं हा अभ्यास आहे. कधीतरी एखाद्या वेळेला गोल झाली असेल, कधी झाली नसेल, पण आता अर्ध्या रात्री अर्ध्या झोपेतून उठून पोळ्या करायला सांगा, गोल गरगरीत पोळ्या होतात. अशा का होतात? सराव झाला, आता त्याचा अभ्यास झाला त्याचा, त्याच्यामुळे परिणाम सहज आहे. एकदा हरिपाठ म्हटलं आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष, परिणाम झाला असं होत नाही. आम्हाला सुतावरून स्वर्ग गाठायची, आम्हाला वेळच नाही ना. आता सगळ्यात मोठी अडचण आमची वेळेची आहे. वेळच नाही आम्हाला. नथुसिंग बाबा म्हणत होते, तुम्हाला आठवतं का नाही मला माहित नाही. नथुसिंग बाबा म्हणायचे, माणसाला वेळ नाही, वेळ नाही, किती वेळ नाही. माणूस म्हणतो म्हणे मला मरायला फुरसत नाही. नथुसिंग बाबा म्हणायचे मला मरायला फुरसत नाही. मग ते स्वतःच म्हणायचे, अरे मरण काय तुझी फुरसत विचारून येणार आहे? वेळ नाही आम्हाला, पटकन एक पट 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 पाहिजे आम्हाला. मी तर गमतीनं सांगतो ना, ज्ञानेश्वरीचं एक पारायण झालं की याला वाटतं महाराष्ट्रात ज्ञानोबारायनंतर आता मीच आहे. एकच पारायण. आमची ज्ञानोबारायांच्या मांडीला मांडी लावून बसायची तयारी चालू आहे एका पारायणामध्ये. बरं, तेही पारायण काही फार तन्मयतेनं केलेलं नाही. कोण आलं, कोण उठून गेलं, कोण खडीसाखर ठेवून गेलं, कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण द्राक्ष ठेवून गेलं, कोण चिकू ठेवून गेलं, कोण ओटी भरून गेलं, याच्याकडे लक्ष देत देत आमचं पारायण चालू आहे. ज्ञानोबारायनंतर मीच. मध्ये नाथ महाराज नाहीत, मध्ये तुकोबाराय नाहीत, मध्ये निळोबाराय नाहीत, ज्ञानोबाराय की लगेच मी. किती पारायणात? एकच. हरिपाठ हा शब्द आम्हाला हे सुचवत नाही. हरिपाठ आम्हाला एक हरी या नामाचं वारंवार चिंतन करायला भाग पाडतो. मग ते परिणामतः केलेलं चिंतन असेल, मग ते साधन रूपात केलेलं चिंतन असेल, मग ते साध्य दशेत केलेलं चिंतन असेल, मग त्याच्या व्यापकत्वाच्या बोधात केलेलं चिंतन असेल. पण हरिपाठ आम्हाला गगनाहुनी वाडई नाम हरी हा शब्द सांगतं. तोच हरी शब्द आमच्या पापाच्या कळपालाही दूर करतं. तोच हरी हा शब्द आम्हाला मोक्षही प्राप्त करून देतो. तोच हरी हा शब्द तत्व म्हणूनही आम्हाला आमचं स्वरूप म्हणून दाखवला जाऊ शकतो. तोच हरी हा शब्द अद्वैत कुसरी विरळा जाणी या रूपामध्ये त्याच्या दुर्लभतेचाही विचार सांगतो. तोच हरी शब्द कुणालाही घेता येतो हाही विचार बोलून दाखवता येऊ शकतो.
तो हरी शब्द सोपा आहे हेही सांगितलं जातं आणि हरी हा शब्द विरळा लोक घेतात हेही सांगितलं जातं. हे सगळं काय आहे? अभ्यास करताना एखाद्या वस्तूच्या सर्वार्थानं सर्व बाजूने त्या वस्तूचे अनेक कंगोरे आमच्या लक्षात येत असतात. तसं हरी या शब्दाचा परिणाम काय, हरी या शब्दाचं स्वरूप काय, हरी हे साधन आहे का, हरी हे नाम साध्य आहे का, हे तत्व आहे का, हे सोपं आहे का अवघड आहे, हे कोणत्या अवस्थेत घेतलं जाऊ शकतं, याला आश्रमाचं बंधन आहे का, याला वर्णाचं बंधन आहे का, याला स्त्री पुरुष भेदाचं बंधन आहे का, याला वयाचं बंधन आहे का, याला कालाचं बंधन आहे का, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, याला काळाचं बंधन आहे का. या सगळ्या भूमिकांमधून हरी या शब्दाचं जे चिंतन ज्ञानोबारायांनी या अभंगांमधून मांडलं, हा हरी शब्दाचा ज्ञानोबारायांनी करून दिलेला, आमच्या करता करून दिलेला अभ्यास आहे. आणि हरिपाठ म्हणजे हरी या शब्दाचा केलेला अभ्यास असतो. म्हणून काले मी आपल्याला म्हटलं की हरिपाठ फार सोपा आहे, पण त्याला हलक्यात घेऊ नका, सामान्यत्वानं घेऊ नका. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. सूत्राची व्याख्या करत असताना हे केलं जातं. अस्तोभमानवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो. हरिपाठ सोपा आहे, खूप सोपा आहे, कधीही म्हणता येतो. पण अर्थदृष्टीने विचार केला तर हरिपाठाचा अंतरंग कळणं अवघड आहे. संतांचे शब्दच असे असतात, अगदी सहज 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 शब्दातून संत बोलतात. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारांचीच भाषा आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुकोबाराय बोलतात, सहज बोलतात संत. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी बद्दल बोलताना काय भाषा वापरली? रिकामे तोंड करू गेले बडबड परी गीते ऐसे गोड आतुडले. ज्ञानोबाराय म्हणतात माझं तोंड रिकामं होतं, सहज बडबड करायला बसलो तर ज्ञानेश्वरी प्रकट झाली. म्हणजे त्यांची बडबड सुद्धा ज्ञानेश्वरी आहे. इतक्या सहजतेनं ज्ञानोबाराय बोलतात, इतक्या सहजतेनं तुकोबाराय बोलतात. सहज बोलेवाणी तुकोबारायांचीच भाषा स्वतःच्या संबंधात. तुका तरी सहज बोलेवाणी. पण तुकोबारायांच्या मुखातून जे सहज बाहेर पडलं ना, त्या सहज बोलण्यामध्ये वेदांताचे सिद्धांत पाणी भरायला येतात. तिथं त्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे तुकोबारायांच्या शब्दात. तो शांतोची अभिनवेल ते पर्येसा मराठी बोल, जे समुद्राहून खोल अर्थ भरीत. ज्ञानोबाराय बोलतात हे समुद्रापेक्षा खोल आहेत अर्थानं. हरिपाठ साधा नाही आहे. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये वेदांत येतो, योग येतो, शास्त्र येतं, व्यवहार येतो. मानवी जीवनाच्या कल्याणाची जी काही जीवनमूल्य आहेत त्या सगळ्या जीवनमूल्यांची चर्चा ज्ञानेश्वरी गाथा या संत वाङ्मयात आहे. मी स्पष्ट बोलतो आपल्याला. जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतन गाथ्यात केली नाही. असा विषय नाही जगाच्या पाठीवर. आमच्या जीवनाच्या कृतार्थतेकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता विचार आणि कृतीच्या दृष्टीनं आमच्या जीवनामध्ये आहे, त्या सर्वाचा सांगोपांग विचार करणारं हे वाङ्मय आहे. हरिपाठ साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. हरी या नामाचा तो अभ्यास आहे, नामाचं स्वरूप आहे, नामाचं चिंतन आहे, नामाची साधन रूपता आहे, नामाची साध्य रूपता आहे, नामाची परमात्म रूपता आहे, नामाचा आचार आहे आणि नामाचा विचार आहे. हे सगळं हरिपाठामध्ये एकत्रित आलं. याला अभ्यास करणं असं म्हणतात. अभ्यास झाला म्हणजे त्याच्यात आता जाणण्यासारखं वेगळं काही शिल्लक न राहिलं पाहिजे तर अभ्यास झाला. आता विचारून बघा तुम्ही, अभ्यास झालाय झालाय, मग या प्रश्नाचं मुलं म्हणतात ते आम्ही ऑप्शनला टाकलाय. हे ऑप्शनला टाकण्यात अभ्यास नसतो. जिथं अभ्यास होतो ना तिथं ऑप्शन नसतात.
2 गोष्टी सांगतो, थोडंसं विषयांतर झालं तर क्षमा करा मला. 2 गोष्टी सांगतो. आपलं क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही नोकरी करता का, उद्योग करता का, तुम्ही शेतकरी आहात की तुम्ही दुकान चालवता का, तुम्ही कीर्तन करता का, तुम्ही प्रवचन करता का, तुम्ही घर सांभाळता का, अजून काही तुमचे उद्योग आहेत, काय जे काही असेल ते असू दे, आपण कोणत्याही क्षेत्रात असा, त्याच्याबद्दल विरोध नाही, मतभेद नाहीत, काही नाही. 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या. आपलं क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण असा, त्या क्षेत्रामध्ये अभ्यासाला पर्याय नसतो. आणि दुसरी गोष्ट, अभ्यासाला जसा पर्याय नसतो तसं आपलं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये कष्टालाही पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात आपण असा, अभ्यासाशिवाय गत्यंतरच नाही, कष्टाशिवाय फलच नाही. कष्टाला मागे पुढे करणारा मनुष्य अभ्यास करू शकत नाही, आणि अभ्यास करण्याची तत्परता आणि वृत्ती असणारा मनुष्य कष्टाकडे बघत नाही. एखादा शेतकरी दिवस रात्र रानामध्ये राबतो, तुम्ही त्याला विचारा हे असं का, त्याच्याकडे त्याचं उत्तर आहे, नाही नाही ते मी ठेवलंय मुद्दाम, नाही नाही ते असं आहे त्याच्याकरता राहिलंय, नाही ते असं झालंय, त्याचं उत्तर आहे. कष्टाला पर्याय नाही, अभ्यासाला पर्याय नाही. क्षेत्र कोणतंही असू द्या, आध्यात्मिक असेल, व्यावहारिक असेल, अन्य कोणतंही असेल, तुमच्या नावावर तुम्ही कारखाना चालवा, तुम्ही दुकान चालवा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही सरकारी नोकरी करा, काही कोणती नोकरी करा, अभ्यास करा, विद्यार्थी असा, शिक्षक असा, कोणी असा, कीर्तनकार असा, प्रवचनकार असा, टाळकरी असा, गायक असा, वादक असा, अभ्यासाला आणि कष्टाला कोणत्याही क्षेत्रामध्ये कधीही पर्याय उपलब्ध नसतो. ही खुणगाठ पक्की बांधून ठेवायची. आपल्या संतांनी आपल्याला हे शिकवलं. अहो, जे तुकोबाराय परब्रह्माचा साक्षात अवतार होते, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले ना, मग त्या तुकोबारायांना डोंगरावर जाऊन नामस्मरण करण्याची गरज होती का? गरज होती का? काही गरज नव्हती. तरी तुकोबाराय भंडारावर जात होते, कधी भामचंद्रावर जात होते, कधी गोराड्यावर जात होते, नाथ महाराज शूलभंजन पर्वतावर बसत होते. काय गरज होती यांना? काहीच गरज नव्हती. अरे तर परमात्म्याचे अवतार आहेत, मग तरी यांनी एवढे कष्ट का केले? कारण त्यांना हेच आपल्याला दाखवायचंय, शिकवायचंय की कोणी कसाही असू दे, कष्टाला पर्याय नाही.